कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अंतिम भाग. अनुरागने तिला स्वतःपासून थोडे वेगळे केले. तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या वंजळीत घेतला आणि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले. आरोही सुद्धा त्या क्षणात पूर्णपणे वाहून जाऊन त्याला साथ देऊ लागले. अनुराग तिच्यापासून दूर झाला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. जणू काही तो डोळ्यांच्या भाषेतूनच तिच्या आणखी जवळ जाण्याची परवानगी मागत होता. आरोहीने त्याचा नजरेची ती भाषा ओळखली आणि लाजून आपली नजरखाली झुकवली. अनुरागने तिचा चेहरा वर केला आणि तो पुन्हा तिच्या डोळ्यात पाहू लागला. तेव्हा आरोहीने पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली. आरोहीची संमती मिळाल्याचे पाहून अनुरागचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने तिला थेट आपल्या कडेवर उचलून घेतले आणि तो बेडच्या दिशेने चालू लागला. त्याने आरोहीला हळूच बेडवर बसवले आणि स्वतः तिच्या समोर बसून तिच्याकडे एकटाक पाहू लागला. आरोहीने लाजेने आपली नजर खाली वळवली. अनुरागने तिचा एक हात आपल्या हातात घेतला. तिच्या हातातील ब्रेसलेट काढले आणि ते बाजूच्या टेबलावर ठेवले. मग तिच्या त्या हातावर हळूवार चुंबन घेतले. त्यानंतर तो तिच्या पायांच्या दिशेने सरकला आणि तिचे पैंजण काढू लागला. पैंजण काढून त्याने ती टेबलावर ठेवली आणि खाली वाकून तिच्या पायांवर आपले ओठ टेकवले. आरोहीने लाजेच्या भरात बेडची चादर घट्ट पकडून ठेवली, कारण अनुरागची जवळीक तिचे हृदयाचे ठोके वाढवत होती. अनुराग तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने अत्यंत हळवारपणे आपल्या थरथरत्या बोटांनी मागून आरोहीच्या ड्रेसची जीभ हळूहळू खाली सरकवली. त्याच्या त्या रेशमी अनपेक्षित स्पर्शाने शहारवून आरोहीने डोळे मिटून घेतले आणि व्याकुळतेने त्याला घट्ट मिठी मारली. अनुरागने तिचा तो थरथरणारा देह आपल्या बळकट बाहुपाशात वेढला आणि तिला अलगद बेडवर निजवले. मग तिच्या श्वासांचा वेग अनुभवत तिच्यावरून थोडे बाजूला होत त्याने तिची नाजूक बोटे आपल्या बोटात घट्ट गुंफली. तिच्या ओठांची थरथरती पाहून त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि तिला स्वतःमध्ये सामावून घेतले. दोघंही प्रेमाच्या एका अशा धुंद मदहोश प्रवासावर निघाले, जिथे दोघांमध्ये ना द्वेष होता, ना संकोच, ना कोणती संभ्रमाची भिंत. तिथे उरली होती तर फक्त अथांग उत्कट प्रीत, जी दोघांवर श्रावणासारखी बरसत होती आणि दोघंही त्या प्रीतीचं प्रवासात चिंब भिजून एकमेकांत पूर्णपणे विरघळून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आरोहीचे डोळे उघडले, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर अनुरागचा अत्यंत देखणा आणि शांत चेहरा होता. त्याला पाहताच आरोहीला रात्रीचे ते सर्व सुवर्णक्षण आठवू लागले आणि लाजून तिचा चेहरा एकदम गुलाबी झाला. त्याच क्षणी तिला स्वतःच्या स्थितीची जाणीव झाली. यावेळी ती अनुरागच्या शर्ट घालून त्याच्या छातीशी घट्ट बिलगून झोपली होती, तर अनुराग शर्टशिवाय गाढ झोपेत होता. एका क्षणासाठी आरोही त्याचं पिळदार शरीराकडे आणि एट पॅक ॲब्सकडे पाहतच राहिली. त्याची ती रुंद छाती, ज्याच्या तिने आरामात उशीसारखा वापर केला होता, तिला बुरळ घालत होती. आरोही हळूहळू बेडवरून उठू लागली आणि आपले कपडे घेऊन धाडकन बाथरूममध्ये शिरली. तिकडे अनुरागने बेडवर कूस बदलली आणि तो पुन्हा शांतपणे झोपी गेला. बाथरूमचा दरवाजा उघडून जेव्हा आरोही बाहेर आली, तेव्हा तिचे ओले केस पाठीवर रुळत होते. तिच्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब तिच्या गळ्यावरून खाली घसरत होते. नुकत्याच आंघोळ केलेल्या तिच्या रूपाने खोलीत एक वेगळाच सुवास दरवळत होता. तिला पाहताच अनुरागची झोप उडाली. अनुराग बेडवर उठून बसला आणि एकट्यात तिच्याकडे पाहू लागला. अनुरागची ती तीव्र नजर जाणवताच आरोहीने लाजून आपली नजर खाली झुकवली आणि ती आरशासमोर उभी राहून आपले केस वाळवू लागली. अनुराग हळूच बेडवरून उठला आणि पावलांचा आवाज न करता तिच्या पाठमागे जाऊन उभा राहिला. त्याने मागून आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती वेढले आणि तिला स्वतःकडे खेचले. आरोही शहारली आणि तिने आरशात अनुरागच्या नजरेला नजर दिली. मग अनुराग म्हणाला, काल रात्रीपेक्षाही आजची सकाळ जास्त सुंदर आहे, कारण माझ्यासमोर जगातील सगळ्यात सुंदर अप्सरा उभी आहे. आरोही लाजून नजर चोरत म्हणाले, अहो सोडा ना प्लीज, कोणीतरी येईल. आणि तुमचे कपडे कुठे आहेत? जा आणि शर्ट घाला. अनुराग तिच्या गळ्यावर आपला ओठ टेकवत हलक्या आवाजात म्हणाला, इथे कोणीही येणार नाहीये.
आणि आज मला या शर्टची गरजच काय. तुझा हा स्पर्श आणि तुझी ही जवळीक मला ऊब देण्यासाठी पुरेशी आहे. आरोही श्वास रोखून अनुरागच्या छातीवर आपले हात ठेवत म्हणाले, तुम्ही खूप बदलला आहात. पूर्वी तर माझ्याकडे डुंकूनही पाहत नव्हता आणि आज इतके रोमॅन्टिक होत आहात. अनुराग तिला स्वतःकडे वळवून तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, तो अनुराग मूर्ख होता ज्याला त्याच्या समोर असलेल्या या रत्नाची किंमत माहीत नव्हती. पण आता आता मी तुला स्वतःपासून एक क्षणही दूर जाऊ देणार नाही. अनुरागने हळूच तिच्या ओल्या केसांना बाजूला केले आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. आरोहीने डोळे मिटून घेतले आणि तिने अनुरागच्या छातीवर आपले डोके ठेवले. दोघांच्या हृदयाचे टोके पुन्हा एकदा एकवटले होते. अनुरागने कपाळावर दिलेले ते चुंबन आरोहीच्या मनात थेट उतरले. तिने अनुरागच्या छातीवर डोके ठेवताच अनुरागने आपले बाहू तिच्या भोवती आणखी घट्ट केले, जणू त्याला तिला स्वतःमध्ये सामावून घ्यायचे होते. तिच्या वल्ल्या केसांचा सुगंध अनुरागाला आणखी धुंद करत होता आणि तिची हनवटी हळूच वर उचलली आणि तिच्या काजळ नसलेल्या पण अत्यंत बोलक्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर फक्त आणि फक्त अनुरागसाठीचे समर्पण होते. अनुराग तिच्या चेहऱ्यावरून केसांची बट मागे करत अत्यंत हळुवार आवाजात म्हणाला, आरू, मला अजूनही विश्वास बसत नाहीये की तू खरोखर माझ्या मिठीत आहेस. असं वाटतंय की हे एखादे सुंदर स्वप्न आहे आणि डोळे उघडले की तू गायब होशील. आरोही त्याच्या छातीवर आपली नखे हलकी रोखत हसून म्हणाली, अहो, हे स्वप्न नाहीये आणि मी आता कुठेच जाणार नाहीये. तुमच्या ह्या हृदयावर आता फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे. तिचे ते शब्द ऐकताच अनुरागच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू आले. त्याने तिची कंबर एका हाताने पकडून तिला थेट हवेत उचलले आणि पुन्हा बेडवर आणून निजवले. आरोहीच्या तोंडून एक लहान अशी किंकाळी निघाली, पण अनुरागने लगेच आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवून तिचा आवाज तिथेच थांबवला. हा स्पर्श काल रात्रीपेक्षाही वेगळा होता. यात एक वेगळीच गाई, एक वेगळीच ओढ आणि हक्काची भावना होती. आरोहीनेही यावेळी कोणतीही हिचक न बाळगता आपले दोन्ही हात अनुरागच्या गळ्याभोवती घट्ट आवळले. खोलीत फक्त त्यांचा श्वासांचा वेगवान आवाज आणि दोन जीवांची एकात्मता उरली होती. सकाळचे कोवळे ऊन खिडकीतून आत येत दोघांच्या ह्या प्रेमाची साक्ष देत होते. तोच अनुरागच्या फोनची रिंग वाजली. इतक्या सुंदर क्षणात व्यत्यय आणल्यामुळे अनुरागचा पारा कमालीचा चढला. फोन करणाऱ्यावर त्याला प्रचंड राग येत होता. त्याने चिडून फोन हातात घेतला. स्क्रीनवर विवेकचे नाव दिसताच त्याचं संताप अनावर झाला. त्याने रागातच फोन रिसीव केला आणि पलीकडचे काहीही न ऐकता तो थेट विवेकवर वरडला, अरे साल्या, का नेहमी साल्यासारखं काम करतोस? लोक आपल्या बहिणीच्या प्रेमामध्ये लग्नाआधी आडवे येतात, पण तू तर चक्क लग्नानंतर मध्ये येतोयस. 2 दिवसांसाठी आम्ही इथे आलोय, पण तुला तिथेही शांतता नाहीये ना? फोन करून डिस्टर्ब करतोस. अनुरागचे हे बोलणे ऐकून पलीकडून विवेक गोंधळला आणि वैतागून म्हणाला, अरे पण मी काय केलं? तो तर तुझा फोन लागत नव्हता म्हणून अंकल काळजी करत होते, म्हणूनच मी फोन केला. एवढं काय वरडतोयस? जसं काही मी तुझ्या पुढ्यातून तुझी आवडती रबडीच पळवून नेली आहे. त्यावर अनुराग आणखीनच चिडून म्हणाला, तुला काय माहीत तू माझ्यापासून काय हिरावून घेतलायस ते? आता ज्या कामासाठी फोन केलायस ते सांगणार आहेस की असेच बकवास करत राहणार आहेस? माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. जे काय सांगायचंय ते लवकर बोल. तेव्हा विवेक म्हणाला, अरे थांब थांब, माझी रेल्वे एक्सप्रेस. आज संध्याकाळी अंकलने रिसेप्शन ठेवलाय म्हणून ते विचारत होते की तू कधीपर्यंत येतोस. हे बघ, अजिबात उशीर करू नको. तुला इथे कोणतीही परिस्थिती दुपारी 3 वाजेपर्यंत पोचायचं आहे. त्यानंतर पाहुणे यायला सुरुवात होईल आणि मग आरोहीला तयार व्हायला सुद्धा जायचं आहे. म्हणूनच जितक्या लवकर निघता येईल तितक्या लवकर तिथून निघ, नाहीतर तुझी बँड अंकल आणि आंटी आजी तिघे मिळून वाजवतील. मग नंतर मला म्हणू नकोस की मी तुला सांगितलं नव्हतं.
त्याचे हे बोलणे ऐकल्यावर अनुरागला आठवले की आज त्याचे रिसेप्शन आहे. तो ठीक आहे म्हणून फोन ठेवणारच असतो. तेवढ्यात तिकडून मानसी येते आणि विवेकच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि ती विवेकला म्हणते, विवेक ब्रो, तुमचं बोलणं झालं असेल तर जरा फोन मलाही द्या ना, मला पण ब्रोशी बोलायचं आहे. त्यावर विवेक नकारार्थी मान हलवत पुटपुटतो, आता ही ह्याचं डोकं खाणार. हे देवा, अनुरागला वाचव. एवढं बोलून तो तिथून निघून जातो. तिकडे मानसी अनुरागला म्हणाली, हे अनुब्रो, तुम्ही तर मला भेटताच निघून गेलात आणि एखादाही फोन केला नाही. आता फोन केलाय तर फोन ठेवायची खूप घाई झाली आहे. वहिनीसोबत एवढी मजा येते का की आम्हालाच विसरून गेलात? आय टेल यू, मी तुम्हाला सोडणार नाही आहे. तुम्ही लग्न केलं आणि मला साधे बोलवले सुद्धा नाही. एवढे वाईट वाटते का मी तुम्हाला? ती आपली बडबड सलग करतच जात होती. दुसरीकडे अनुरागला काही बोलण्याची संधीच मिळत नव्हती. मानसी पुन्हा म्हणाली, बघतच राहा, मी वहिनींना अगदी माझ्यासारखंच बनवून टाकेन. मग तुम्हाला कळेल कुणाला इग्नोर करणं काय असतं ते. अनुरागने एक नजर आरोहीकडे टाकले, जी पूर्णपणे भारतीय पेहरावात नटली होती, आणि मग तो मानसीच्या मॉडर्न लुकची कल्पना करू लागला. तेव्हा तो जोरात ओरडला, नाही, मी माझ्या आरोहीला अशी अजिबात बनू देणार नाही. तिच्याकडे पाहण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझाच आहे. पण लगेचच त्याला जाणीव झाली की तो काय बोलून गेला. त्याने स्वतःला सावरत मानसीला म्हणाला, आय मीन, तुझी वहिनी तशी कधीच बनणार नाही. तिला नेहमीपासूनच भारतीय पेहरावा आवडतो, जसे की पंजाबी सूट, साडी आणि लेहंगा. हे तुझे मिनी ड्रेसेस पाहून तर ती पळूनच जाईल. त्यावर मानसीने तोंड वाकडे करत म्हटले, काय? वहिनी इंडियन ड्रेसेस घालतात? मला वाटलं होतं त्या अगदी माझ्यासारख्या मॉडर्न असतील. तेवढ्यात पाठीमागून अजींचा करडा आणि मोठा आवाज आला, हो, कारण आम्हाला आमची सून भारतीय संस्कृती जपणारीच आवडते. आम्हाला घरासाठी सून हवी आहे, कोणी मॉडेल नाही, जी जेव्हा बघावं तेव्हा आपल्या शरीराचं प्रदर्शन करत फिरेल. आजीचे हे बोलणे ऐकून मानसीला प्रचंड राग आला, पण तरीही ती गप्पच राहिली. तिकडे अनुराग हसत म्हणाला, तुझं आणि आजीचं हे भांडण कधीच संपणार नाहीये. देव जाणे असं कोण जन्माला येईल जो तुम्हा दोघांमधली ही नोकझोक संपवेल आणि आमच्या घरात शांतता नांदेल. असो, आता मी फोन ठेवतो, मला निघायचंय इथून. एवढं बोलून त्याने फोन कट केला. अनुराग बेडवरून उठला आणि आरोहीला म्हणाला, आरो, लवकर आवर आणि सामानही पॅक करून घे. आपल्याला थोड्याच वेळात निघावं लागेल, कारण बाबाने संध्याकाळी रिसेप्शन ठेवलंय. एवढं बोलून तो स्वतः फ्रेश व्हायला निघून गेला. त्यावर आरोहीने त्याचे कपडे काढून कपाटावर ठेवले आणि सगळं सामान पॅक करायला सुरुवात केली. सोबतच तिने फोनवरून खाण्याची ऑर्डरही दिली. अनुराग जेव्हा फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा तो तयार होऊ लागला. तेवढ्यात त्यांचा नाश्ताही आला. दोघांनी मिळून एकत्र नाश्ता केला आणि सामान गाडीत ठेवून ते एअरपोर्टसाठी निघाले. ह्यावेळी मात्र आरोही फ्लाईटमध्ये खूप कम्फर्टेबल होती. जशी फ्लाईट टेकअप झाली तशी तिला झोप आली. तिने हळूच अनुरागच्या खांद्यावर आपले डोके टेकवले, तर अनुरागनेही तिला आपल्या हवेत घेतले आणि दोघंही झोपेच्या अधीन झाले. 2 तासानंतरची फ्लाईट लँड झाली तेव्हा अनुराग चिरागेने आधीच एअरपोर्टवर पाठवलेल्या गाडीत बसून कपूर मेन्शनसाठी निघाला. जसे ते कपूर मेन्शनमध्ये पोचले तसे आरोहीने सर्वात आधी आजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि मग ती चिराग यांच्या दिशेने गेली. चिराग तिला पाया पडून देण्याऐवजी थेट प्रेमाने मिठीत घेतले, कारण ते तिला नेहमीपासूनच आपली मुलगी मानत होते. दुसरीकडे आरोही आल्यापासून दिव्या तिच्याकडे एकटाक पाहत होती. आज आरोहीच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि तेज ओसांडून वाहत होते. आरोही जशी दिव्याच्या जवळ आली आणि पाया पडू लागली तसे दिव्या तिला अडवले आणि ती तिच्याकडे निरखून पाहू लागली. दिव्याला असे आपल्याकडे पाहत असल्याचे पाहून आरोही तिला म्हणाली, काय झालं आई, तुम्ही माझ्याकडे असं का पाहत आहात? तेव्हा
दिव्यामागे उभ्या असलेल्या अनुराकडे पाहिले, जो वडिलांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होता. त्यानंतर ती आरोहीला घेऊन एका बाजूला आली आणि तिच्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या आणि अनुरागमध्ये सगळं काही ठीक झालं ना ग? तिचे हे बोलणे ऐकून आरोहीला काल रात्रीच्या त्या अत्यंत सुंदर क्षणांची आठवण झाली आणि लाजून तिचा चेहरा एकदम लाल झाला. ती पटकन पुढे झाली आणि तिने दिव्याला घट्ट मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावरची ती लाली पाहून दिव्याला सगळं काही समजून चुकले होते. ती मनोमन देवाचे आभार मानले की ईश्वराने तिच्या सून आणि मुलाच्या आयुष्यात सर्व काही ठीक केले आहे. दिव्या प्रेमाने तिची पाठ तोपटली आणि आरोहीला म्हणाली, मी खूप खूप खुश आहे. शेवटी तुला तुझे सगळे हक्क मिळाले. आता वर जा आणि थोडा वेळ आराम कर. थोड्याच वेळात ब्युटिशियन सोबत तुझी अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे तयार राहा. तेवढ्यात मानसी तिथे पळत आली आणि एका क्षणासाठी आरोहीकडे पाहतच राहिले. तिने अचानक पुढे होऊन आरोहीला घट्ट मिठी मारली. आरोही एका क्षणासाठी गडबडली आणि तिने अचंबित होऊन दिव्याकडे पाहिले. तेव्हा दिव्या हसत म्हणाली, आरोही बाळा, ही तुझी थोडीशी वेडी नणंद आहे. ही असेच वागते. दिव्याचे बोलणे ऐकून आरोहीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. तिकडे मानसी तिच्यापासून वेगळी झाली आणि म्हणाली, तुम्हाला माहीत आहे, मी तुमच्यापेक्षा सुंदर मुलगी आजपर्यंत पाहिलेली नाही. आता ना मी पटकन माझं शिक्षण पूर्ण करून तुमच्याकडे कायमची परत येईन. मग आपण दोघी खूप साऱ्या गप्पा मारू. तिच्या ह्या निरागस बोलण्यावर आरोहीने होकारार्थी मान हलवली आणि मानसीला म्हणाले, तुम्ही सुद्धा खूप छान आहात. मला तुमच्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल. मी तुमची वाट पाहीन. तेव्हा मानसीने चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले आणि म्हणाले, हाय रे देवा, काय बोललात तुम्ही? इथे सगळे मला सारखे नावे ठेवत असतात, पण तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात ज्याने माझ्या कपड्यांवरून मला एकही वाईट शब्द बोलला नाहीत. थोड्या वेळानंतर सगळे दिवे मंद झाले होते. अचानक मेन एंट्रन्सवर सर्व लाईटचा फोकस पडला. तिथे आरोही गोल्डन आणि मरून रंगाचा सुंदर लेहंग्यात ब्रायडल मेकअप आणि दागिन्यांनी नटून येत होती. ती अगदी नववधूच्या रूपात अतिशय देखणी दिसत होती. अनुराग तर तिच्याकडे एकटा पाहतच राहिला. इतकंच नाही तर मीडिया आणि आलेले सर्व पाहुणेही तिच्या सौंदर्याकडे थक्क होऊन पाहतच राहिले. मीडियाने तिचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली. आरोहीला ह्या रूपात पाहून मानसीचा आनंदही गगनात मावेनासा झाला. दोन मुली आरोहीला घेऊन स्टेजपर्यंत आल्या तेव्हा अनुरागने आपला हात पुढे केला. आरोहीने त्याच्याकडे पाहिले, जो डोळ्यात अथांग प्रेम घेऊन हसत फक्त तिच्याकडेच पाहत होता. आरोहीनेही गोड हसून आपला नाजूक हात त्याच्या हातात दिला आणि ती स्टेजवर आली. तेवढ्यात चिराग स्टेजवर आले आणि हातात माईक घेऊन त्याने मीडिया आणि पाहुण्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. लेडीज अँड जेंटलमेन, माझ्या मुलाच्या अनुराग कपूरच्या आणि त्याची जीवनसाथी, त्याची लाईफलाईन आरोही कपूरच्या रिसेप्शनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जसे की तुम्हा सर्वांना माहीतच आहे, काही महिन्यांपूर्वी माझी आई राधा कपूर यांची तब्येत खालावली होती. तेव्हा आईची इच्छा होती की तिच्या नातवाचे लग्न लवकरात लवकर व्हावे. अशा परिस्थितीत आम्हा सर्वांना आरोही अग्रवाल, जी माझ्या मुलाची सेक्रेटरी म्हणून काम केली आहे, ती आम्हा सगळ्यांना मनापासून प्रचंड आवडते. इतकंच नाही तर अनुरागचेही तिच्यावर मनापासून प्रेम आहे. म्हणूनच संपूर्ण कुटुंबाच्या संमतीने आम्ही अनुराग आणि आरोहीला लग्नाच्या ह्या पवित्र बंधनात बांधले आहे. मी पुन्हा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे येऊन माझ्या मुलाला आणि सूनबाईंना आशीर्वाद देऊन त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. त्यांचे हे बोलणे ऐकून सर्वजण आनंदाने टाळ्यांचा कडकडाट करू लागतात. त्यानंतर वयाने मोठे असलेले पाहुणे अनुराग आणि आरोहीला स्टेजवर येऊन आशीर्वाद देऊ लागले. आरोही नम्रपणे त्यांचा पाया पडून आशीर्वाद घेत होती, तर वयाने लहान असलेल्यांना हात जोडून नमस्कार करत होती, अभिवादन करत होती. तिथेच अनुराग सुद्धा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांच्या पाया पडत होता. थोड्या वेळानंतर मानसी
आपल्या हातात माईक घेऊन म्हणाले, लेडीज अँड जेंटलमॅन, जसे की तुम्हाला माहीतच आहे, आजची संध्याकाळ माझ्या दादा आणि वहिनीचं नावावर आहे. मग अशा त्या एवढ्या ब्युटिफुल कपलचा एक डान्स तर झालंच पाहिजे. तर काय म्हणता तुम्ही लोक? तिच्या ह्या बोलण्यावर सर्वजण जोरात हुंटिंग करू लागतात आणि जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. आरोही गोंधळून जाते तेव्हा अनुराग तिचा हात पकडून म्हणतो, रिलॅक्स, माझ्यासोबत आरामात डान्स कर. मग एवढी का घाबरत आहेस? त्यावर आरोही म्हणाली, ते ह्यासाठी कारण मी खूप हेवी लेहंगा घातला आहे. अनुराग तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडतो आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकून प्रेमाने हसतो. तो म्हणतो, लेहंगा हेवी आहे, पण तुझा डान्स पार्टनर तर मी आहे ना. तुला फक्त माझ्या पावलांवर पाऊल ठेवायचं आहे. बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. फक्त माझ्याकडे बघ आणि बाकी जगाला विसरून जा. त्याच्या या शब्दांमुळे आणि आश्वासक स्पर्शाने आरोहीचा घाबरलेला चेहरा शांत होतो. तिला समजते की जोपर्यंत अनुराग तिच्यासोबत आहे, जोपर्यंत तिला कोणत्याही गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही. त्याचा तिच्यावर असलेला विश्वासच तिची ताकद बनतो. ती मनातील सगळं संकोच आणि भीती बाजूला सारून हलकेच असते. अनुराग आणि आरोही डॅन्स फ्लोअरवर येतात. संगीत सुरू होते आणि अनुराग हलकेच आपला एक हात आरोहीच्या कमरेवर ठेवतो तर दुसरा हात तिच्या हातात घेतो. गाण्याचं तालावर दोघंही हळूहळू फिरू लागतात. अनुराग आरोहीचं अगदी जवळ येत हळू आवाजात म्हणाला, बघितलंस, मी म्हणालो होतो ना, घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुझा हा हेवी लेहंगा सुद्धा तुझ्या सौंदर्यापुढे फिका पडलाय. आरोही लाजून तिची नजर खाली झुकवत म्हणाली, तुम्ही नेहमीच अशा गोष्टी बोलून मला निरुत्तर करता. सगळ्यांचा नजर आपल्यावरच आहे. मला अजूनही थोडी धाकधूक होते. मग अनुराग तिची हनवटी हलकेच वर उचलत थेट तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, मग आजूबाजूला बघूच नकोस, फक्त माझ्या डोळ्यात बघ. ह्या संपूर्ण हॉलमध्ये माझ्यासाठी फक्त तूच आहेस आणि तुझ्यासाठी फक्त मी. आरोही त्याचं खांद्यावर हात घट्ट करत हलकेच हसत म्हणाले, माहिती आहे, जेव्हा तुम्ही असे बोलता ना, तेव्हा वाटतं की जगातील सगळ्यात सुरक्षित जागा तुमच्या मिठीतच आहे. अनुराग तिला स्वतःकडे आणखी वळत तिच्या कानाजवळ बोलतो, आणि ही जागा कायम तुझीच राहणार आहे आरो. आज ह्या गाण्याच्या तालावर मला आयुष्यभरासाठी तुझ्यासोबत असं गुंफून जायचं आहे. आरोही काहीच बोलत नाही. ती फक्त तिचे डोळे बंद करते आणि आपला चेहरा अनुरागच्या छातीवर टेकवते. दोघंही जगाचा विसर पडून एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून डान्स करत होते. आजूबाजूला कोण आहे, किती लोक टाळ्या वाजवत आहेत, कशाचाच त्यांना पत्ता नव्हता. त्या संपूर्ण हॉलमध्ये जणू काही फक्त ते दोघेच होते आणि पार्श्वभूमीला वाजत असलेले ते रोमॅन्टिक संगीत. अनुरागने आरोहीला हलकेच गोल फिरवले आणि पुन्हा आपल्या जवळ वळले. तिचा जड लेहंगा आता त्यांचा डॅन्समध्ये कुठेच अडथळा ठरत नव्हता, कारण तिचे पाय जमिनीवर कमी आणि अनुरागच्या प्रेमाच्या हवेत जास्त तरंगत होते. तर दुसरीकडे त्यांचा हा डॅन्स पाहून सर्वजण मंत्रमुग्ध होत होते. थोड्या वेळात दिव्या ह्या दोघांना त्यांच्या खोलीत पाठवून दिले, कारण दिवसभराचा थकवा आणि त्यात प्रवास दरम्यान त्यांनी अजिबात विश्रांती घेतली नव्हती. ते दोघे आत आले. तिथेच घरात कोणीही नाही हे पाहून अनुरागने आरोहीला आपल्या कडेवर घेतले आणि पायऱ्या चढू लागला. अनुरागच्या अशा वागण्याने आरोही मात्र आश्चर्यचकित झाली आणि तिने आपले हात अनुरागच्या गळ्याभोवती गुंडाळले आणि अनुरागकडे इकडे तिकडे पाहत म्हणाले, हे काय करत आहात तुम्ही? जर कोणी पाहिले तर मला खूप लाज वाटेल. प्लीज मला खाली उतरवा, मी स्वतः चालू शकते. तेच अनुराग, ज्याने तोपर्यंत पायऱ्या चढून पार केल्या होत्या, त्याने आरोहीच्या डोळ्यात पाहत म्हटले, इश, अगदी गप. तू ह्या खोलीत आधीही गेली आहेस, पण फक्त आरोही अग्रवाल बनून. पण आज तू पूर्णपणे माझी झाली आहेस, आरोही अनुराग कपूर. म्हणून आज खोलीत मी तुला माझ्या बाहूंमध्ये घेऊनच जाईन. मग कोणी काहीही का म्हणे ना. त्याच्या ह्या बोलण्यावर आरोही शांत होते.
अनुराग एका पायाने दरवाजा उघडतो आणि आरोहीला हात आणून खाली उतरवतो आणि तिला आपल्यासमोर उभी करून तिच्याकडे पाहू लागतो. खाली गाणे अजूनही सुरूच होते, त्यामुळे तो आरोहीचा अवतीभोवती फिरत गाण्याचा पुढच्या ओळी गाऊ लागतो. काबो में कभी मैंने सोचा था, नहीं चाहता कि खुदा मुझको इतना यूं देगा. आणि हसून तिचा हात हातात की तिच्या कमरेवर हात ठेवून डान्स करू लागतो. त्यावर आरोही सुद्धा हसत त्याला साथ देऊ लागते. काही वेळानंतर आरोही खिडकीजवळ असलेल्या सोफ्यावर बसले होते आणि अनुराग तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. ह्यावेळी आरोहीने तिचे सगळे दागिने काढून ठेवले होते आणि केस मोकळे सोडले होते. तो जड लेहंगा बदलून तिचे साधी हलकी गुलाबी रंगाची साडी घातली होती. तिथेच अनुराग तिच्या मांडीवर डोके ठेवून तिच्या हातातील बांगड्यांची खेळत तिचा चेहरा न्याहाळत होता. जी जगाचा विसर पडून चंद्राकडे पाहत होती. चंद्राच्या दुधाळ प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता, जो अनुरागला स्वतःकडे ओढून घेत होता. जेव्हा अनुरागने पाहिले की ती एकटक चंद्राकडे पाहत आहे, तेव्हा त्याला राहावले नाही आणि त्याने शेवटी आरोहीला विचारलेच. त्यावर आरोहीने हसत म्हणाले, कारण हा चंद्रच माझ्या सुखदुःखात नेहमीच माझं सोबती बनत आला आहे. जेव्हा कधी मी उदास असायचे तेव्हा नेहमी छतावर जाऊन ह्याच्याकडे असेच पाहत राहायचे आणि माझ्या मनातील सगळ्या गोष्टी ह्याच्याशीच बोलायचे आणि असं वाटायचं की हा नेहमी माझं सगळं बोलणं ऐकतोय. मला खूप हलकंसं वाटायचं. तेव्हा अनुराग तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला, पण आता तू एकटी नाहीस. आता तुला ज्या काही गोष्टी बोलायच्या आहे त्या माझ्याशी बोल. जे काही दुःख असेल, जे काही सुख असेल त्यात मला तुझं भागीदार कर. ह्या चंद्राला नाही, नाहीतर मी ह्याचं चंद्रापासून दूर करेन. इतके बोलून तो तोंड वेडेवाकडे करतो. त्यावर आरोही हसून म्हणाले, मी ह्याचे आभार मानत होते, कारण ह्याच्यामुळेच आज तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. तेव्हा अनुराग तिच्याकडे संभ्रमात पाहू लागतो. त्यावर आरोही पुढे हसत म्हणते, तुम्हाला माहीत आहे, मी नेहमी ह्याच्याकडे हेच मागायचे की कास यानेही स्वतःसारखंच कोणीतरी माझ्या आयुष्यात पाठवावा, जो माझ्या अंधारमय आयुष्याला आपल्या प्रकाशाने भरून टाकेल, जसा हा संपूर्ण काळ्या कुट्ट अंधाऱ्या रात्रीला एकटाच प्रकाशाने भरून देतो. आणि बघा, ह्याने खरंच तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवले आणि तुम्ही मला माझ्या सर्व दुःखांपासून दूर करून आपल्या प्रेमाने न्याहू घातले. मग ह्याचे आभार मानणे तर बनतेच ना. अनुराग तिच्या बोलण्यावर हळूच हसला. मग उठून आरोहीच्या डोळ्यात डोळे टाकून पाहत म्हणाला, पण आरोही, प्रकाश फक्त मीच नाही तर तू माझ्या आयुष्यात आणला आहेस. मी तर तुला फक्त एक आनंदी आयुष्य देण्याचा प्रयत्न केला, पण तू मला पुन्हा जगायला शिकवलंस, पुन्हा हसायला आणि प्रेमाचं खरा अर्थ शिकवलास. खरं सांगू तर तू तो दिवा आहेस जिने माझ्या अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशाने उजळून टाकलंय. त्याने आरोहीचं नाजूक हात आपल्या हातात घेतला आणि भावुक स्वरात म्हणाला, आता तुझ्याकडून मला एकच वचन हवंय. आयुष्यात कधीही कसाही वळण आलं तरी मला कधी सोडून जाऊ नकोस. मग मी तुझ्यावर रागवलो किंवा तू माझ्यावर रागवलेस तरी तू माझ्याशी भांडण कर. अगदी मला मारलंस तरी चालेल, पण कधी माझ्यापासून दूर जाऊ नकोस. कारण ज्या दिवशी तू मला सोडून जाशील त्याच दिवशी माझ्या शरीरातून माझं प्राण निघून जाईल. मी श्वास तर घेईन, पण एक जिवंत प्रेत बनून. म्हणूनच आरोही, मला हे वचन दे. हे म्हणताना त्याचे डोळे आरोहीच्या चेहऱ्यावर स्थिरावले, ज्यामध्ये तिला गमावण्याची भीती स्पष्ट दिसत होती. आरोहीने त्याच्या हातांवरची आपली पकड आणखी घट्ट केली. त्याच्या डोळ्यात पाहत ती अगदी मनापासून म्हणाली, तुम्ही माझ्या रोमारोमात, माझ्या आत्म्यात बसला आहात अनुराग. आणि कधी कोणी हृदयापासून दडदड वेगळी करू शकले आहेत का, जे आज करू शकेल? आपल्यामध्ये कितीही अडचणी किंवा दुरावा आला तरी कोणीही मला तुमच्यापासून वेगळं करू शकत नाही. तुमच्या चुकांवर मी तुमच्याशी भांडेन, रागवेन आणि तुम्हाला सत्याचं आरसाही दाखवेन, पण माझं वचन आहे, मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही.
तुमच्या ह्याच अथांग प्रेमाने मला हे बोलण्यास भाग पाडले आहे. अनुराग तिचे बोलणे ऐकून अत्यंत आनंदी होतो. तो तिला आपल्या कवेत उचलतो आणि बेडच्या दिशेने चालू लागतो. आरोही हसतमुख चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती. अनुराग तिला बेडवर अलगद झोपवतो आणि स्वतः तिच्याजवळ येऊन तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. आरोही आपले हात तिच्या गळ्याभोवती वेढून घेते आणि दोघेही आपल्या एका नवीन प्रवासासाठी निघून जातात, जिथे त्यांचे अथांग निस्सीम प्रेम त्यांची वाट पाहत होते. असेच दिवसामागून दिवस जात होते, महिने सरत होते. वेळेच्या चक्रासोबत अनुराग आणि आरोहीचा प्रेमाचा वेल अधिकच बहरू लागला होता. अनुराग आणि आरोहीच्या आयुष्यात आता एक नवा गोड प्रसंग येणार होता. आरोही गरोदर होती. या बातमीने अनुरागचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तो आरोहीची लहान मुलासारखी काळजी घेऊ लागला होता. तिच्या खाण्यापिण्यापासून ते तिच्या मूड स्विंग सांभाळण्यापर्यंत अनुराग सावलीसारखा तिच्यासोबत असायचा. कधी मध्यरात्री आरोहीला काही वेगळे खायची इच्छा झाली तरी अनुराग हसतमुखाने उठून तिच्यासाठी ती गोष्ट आणायचा. ऑफिसचे काम सांभाळून तो पूर्ण वेळ आरोहीच्या अवतीभोवती असायचा. आरोही त्याला म्हणायची, अनुराग मी ठीक आहे, तुम्ही उगीच एवढी काळजी करताय. त्यावर अनुराग तिच्या पोटावर हात ठेवून प्रेमाने म्हणायचा, मी फक्त तुझी नाही तर माझ्या जगात येणाऱ्या लहानग्या पाहुण्यांचीही काळजी घेतोय. दिवस सरत गेले आणि 9 महिने पूर्ण झाले. दिवस सरत गेले आणि 9 महिने पूर्ण झाले. एक दिवस रात्रीचे जेवण करून सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात अचानक आरोहीच्या पोटात तीव्र कळा येऊ लागल्या. तिने आपला हात पोटावर ठेवला आणि वेदनेने तिचा चेहरा पांढरा पडला. अनुराग खूप दुखतंय. आरोहीचा तो आवाज ऐकून अनुरागच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. त्याची तर धावपळच उडाली. तो पूर्णपणे घाबरून गेला. तेवढ्यात आजी सोफ्यावरून धाडकन उठल्या आणि अनुरागजवळ येत म्हणाल्या, अनुराग घाबरू नकोस बाळा, स्वतःला सावर आधी. तिचे दिवस पूर्ण झाले आहेत. तिची डिलिव्हरीची वेळ आली आहे. आजींनी लगेच आरोहीचं डोक्यावरून हात फिरवला आणि तिला धीर दिला. आरोही सोन्या, घाबरू नकोस हा, काही नाही होत. हे ऐकताच दिव्या स्वयंपाकघरातून धावतच हॉलमध्ये आली. ती आरोहीचं हात आपल्या हातात घेत तिच्या चेहऱ्यावरचं घाम पुसला आणि म्हणाली, अनुराग गाडी काढ पटकन. मानसी, ए मानसी, लवकर ये. आपण हॉस्पिटलसाठी जी बॅग भरून ठेवली होती ती घेऊन ये धावत. मानसी धावतच वरच्या खोलीत गेली आणि बाळासाठी व आरोहीसाठी लागणाऱ्या कपड्यांची आणि साहित्याची बॅग घेऊन आली. ती आरोही जवळ येत म्हणाली, आरोही वहिनी, काळजी करू नकोस, मी सगळी तयारी केली आहे, आपण लगेच निघूया. तेवढ्यात बाबा म्हणजे चिराग अनुरागच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांचा आवाज धीर देणारा होता. अनुराग शांत हो, मी डॉक्टरांना फोन केला आहे, ते हॉस्पिटलमध्ये आपली वाट पाहत आहे. अनुराग तू गाडी स्टार्ट कर, आम्ही आरोहीला घेऊन बाहेर येतो. बाबांनी लगेच गाडीची चावी अनुरागच्या हातात दिली, पण अनुरागने स्वतःला सावरले. त्याने पुढे होऊन आरोहीला अगदी काळजीपूर्वक आपल्या कवेत उचलले. दिव्या आणि मानसी आणि आजी मनोमन देवाचं धाबा करत होत्या आणि चिराग पुढे होऊन गाडीचा दरवाजा उघडत होते. सगळे एकत्र येऊन आरोहीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. लेबर रूमच्या बाहेर पूर्ण कुटुंब चिंतेने आणि आशेने वाट पाहत उभे होते. अनुरागचे पाय एका जागी थांबत नव्हते. तो सतत देवाकडे प्रार्थना करत होता. तेवढ्यात लेबर रूममधून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. डॉक्टरांनी बाहेर येऊन हसून सांगितले, अभिनंदन अनुराग, तुम्हाला मुलगा झाला आहे आणि आई बाळ दोघंही सुखरूप आहेत. हे ऐकताच आजी आनंदाने हात जोडले आणि म्हणाल्या, माझ्या देवाचे कोटी कोटी आभार. माझ्या घरात शेवटी कुलदीपक आला. दिव्याचं डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहू लागले. ती चिराग यांच्याकडे पाहत म्हणाली, अहो ऐकलात का, आपण आजी आजोबा झालो. चिरागीने हसून दिव्याचं खांद्यावर हात ठेवला.
त्यांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच अभिमान आणि आनंद दिसत होता. मानसी तर आनंदाने उड्याच मारू लागली. मी आत्या झाले, मी आत्या झाले. दादा लवकर चल, मला माझ्या बाच्याला पाहायचं आहे. काही वेळाने सर्वांना आत जाण्याची परवानगी मिळाली. खोलीत बेडवर आरोही थकलेली पण चेहऱ्यावर एक वेगळंच तेज घेऊन झोपली होती. तिच्या कुशीत एक गोड कापसासारखं मऊ आणि गोंडस बाळ होतं. अनुरागने पुढे होऊन सगळ्यात आधी आरोहीचं कपाळावर घट्ट आणि मायेचा मुका घेतला. त्याचा आवाज तरतरत होता. थँक्यू आरोही, मला जगातल्या सगळ्यात मोठा आनंद दिल्याबद्दल. आरोहीने हसून त्याच्या हातावर आपला हात ठेवला. तेवढ्यात आजी जवळ आल्या आणि बाळाचे पाय धरून म्हणाल्या, अरे वा, हा तर अगदी आमच्या अनुरागवर गेला आहे. नाक आणि डोळे अगदी अनुराग सारखेच आहेत. दिव्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन म्हणाली, हो ना आई, पण त्याचे ओठ आणि हसू अगदी आमच्या आरोहीसारखं गोड आहे. चिरागीने बाळाच्या लांडग्या हाताला आपल्या बोटाने स्पर्श केला. तसं बाळाने त्यांचं बोट घट्ट पकडलं. हे पाहून चिराग आनंदाने हसले आणि म्हणाले, बघा, आजोबांची ओळख पटली वाटतं ह्याला. मानसीने लगेच आपला फोन काढला आणि म्हणाले, थांबा थांबा, आपल्या पूर्ण फॅमिलीचा आपल्या ह्या छोटा राजकुमारासोबतचा पहिला फोटो मी काढणार. तिने सगळ्यांना जवळ बोलवले. अनुराग बेडवर आरोहीच्या शेजारी बसला. आई, बाबा आणि आजी बाळाला मध्यभागी घेऊन उभे राहिले आणि मानसीने एका सुंदर फॅमिली फोटो क्लिक केला. प्रत्येकाचं चेहऱ्यावरचं आनंद आणि समाधान कॅमेऱ्यात कैद झाले होते. दोन जीवांच्या प्रेमातून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाने उजळून निघाला होता. 1.5-2 वर्षानंतर संध्याकाळची वेळ होती. घराच्या समोरील सुंदर बागेत संपूर्ण कुटुंब एकत्र जमले होते. त्यांचा आयांश हिरवळीवर अडकत्या पावलांनी धावत होता. आजोबा म्हणजे चिराग बागेतील बाकावर बसून आयांशच्या मागे आनंदाने टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहन देत होते. अरे वा आयांश, पकड पकड, धाव बाळा. तेवढ्यात आयांश धावत धावत पडू लागतो. पण मागून अनुराग वेगाने धावत येतो आणि त्याला आपल्या हवेत उचलून घेतो. अनुराग त्याला हवेत उडवून हसवू लागतो आणि आयांशचं निरागस किलबिलाट संपूर्ण बागेत घुमतो. बाकावर चिराग यांचं शेजारी बसलेल्या आजी यांच्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू होते. चिराग यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, बघितलंस का चिराग, आपलं अनुराग अगदी असंच लहानपणी तुझ्या मागे धावायचा. आज त्याला बाप झालेलं बघून माझं मन भरून आलंय. मग चिरागीने आजीचा हातांवर हात ठेवून संमतीने मान डोलवले. त्यांच्या डोळ्यात आजोबा झाल्याचा अभिमान साफ दिसत होता. बाल्कनीत उभ्या असलेल्या दिव्या आणि मानसी हा सुंदर नजारा पाहत होत्या. दिव्या ह्याने देवाचे मनापासून आभार मानले तर मानसी खाली बागेत येऊन दादा, आयन्सला खाली उतरव, आता त्याची आत्या त्याला फिरायला घेऊन जाणार. अनुराग आयन्सला कडेवर घेऊन बाल्कनीच्या दिशेने येतो, जिथे आरोही उभी राहून हे सगळं पाहत असत होती. अनुरागने आयन्सला आजी आजोबांच्या कुशीत दिले. आजीने लगेच आयन्सला मुका घेतला आणि आजोबांनी त्याला आपल्या जवळ बसवले. अनुरागने पुढे होऊन आरोहीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला आपल्या जवळ ओढले. आरोहीने अनुरागच्या खांद्यावर डोके ठेवले. समोर त्यांचे संपूर्ण कुटुंब, हसणारे आई बाबा, खेळणारे बाळ, आनंदी आजी आणि बहीण एकत्र होते. एकमेकांबद्दलचे अथांग प्रेम, दोन जीवांचा प्रेमातून सुरू झालेला हा वादळी प्रवास आज एका अत्यंत सुंदर, सुरक्षित आणि पूर्ण कुटुंबाच्या किनाऱ्यावर येऊन थांबला होता. समाप्त. अनुराग आणि आरोहीचा हा प्रवास अखेर एका सुंदर वळणावर येऊन संपला आहे. हे संपूर्ण कुटुंब तुमच्या हृदयात नेहमी राहील अशी मला आशा आहे. मला नक्की जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला ही कथा आणि याचा शेवट कसा वाटला. कथेतील कोणता प्रसंग तुमच्या मनाला सगळ्यात जास्त स्पर्शून गेला. अनुराग आणि आरोहीची जोडी तुम्हाला कशी वाटली. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी मनापासून वाट पाहत आहे.